नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 307 ते ओवी 317च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी ह्या अगोदर आपल्याला एका उपमेद्वारे सावध केलंय. भगवंत म्हणतात, एक गरुड पक्षी आहे, पक्ष्यांमधला बलवान पक्षी. पण हा पक्षी आंधळा आहे. त्यांनी कितीही आपले पंख पसरले आणि आकाशामध्ये भराऱ्या मारल्या तरी आंधळेपण असल्यामुळे त्याचा काय उपयोग. त्याचप्रमाणे सत्कर्मरूपी आपण पंख पसरले पण आत्मज्ञानाला विन्मुख राहून नुसत्या भराऱ्या मारत राहिलं तर त्याचा काय उपयोग. आत्मज्ञान दृष्टी जीवाच्या ठिकाणी पाहिजे. नुसती सत्कर्म करण्याची धडपड नको. या ठिकाणी आपल्याला सावध करण्यासाठी भगवंत तळमळीने सांगतायत. ते अर्जुनाला म्हणतात, देख पाम गा किरीटी, आश्रम धर्माची या राहाटी, विधी मार्गा कसवटी जे आपणची होती. अर्जुना, आश्रम धर्मांचं जे पालन करतात, गृहस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, चतुर्थ आश्रम आपल्याला सांगितलेत. त्या आश्रमाचे काही नियम आहेत, मर्यादा आहेत. प्रत्येक आश्रमाची काही शिकवण आहे. अर्थात त्याचे विधी मार्ग ठरलेले आहेत. त्या विधी मार्गाच्या कसवटी म्हणजे कसोटीवर जे आपण स्वतः उभे राहतात, अर्थात सर्व नियमांचं मार्गदर्शनांचं पालन करून आश्रम धर्म म्हणजे काय हे त्याच्याकडे पाहिलं कीच आपल्याला कळतं. यजन करिता कौतुके, तीही वेदांचा माथा तुके, क्रिया फळेंसी उभी टाके, पुढा जया. अहो, हे असे ज्ञानी असतात की माझं जेव्हा यजन करतात, अर्थात यज्ञाच्या साह्याने माझं पूजन करतात, त्यावेळी यज्ञ प्रगट करणारे हे तिन्ही वेद, हे वेद सुद्धा कौतुकानी माथा डोलवायला लागतात, त्यांना नमन करतात. आणि एवढंच नाही तर त्या यज्ञ क्रियेचं जे फळ आहे, त्या यज्ञ क्रियेसकट, त्या फळासकट ह्या यजन करणाऱ्या ज्ञानी पुरुषासमोर त्यांच्या यज्ञाचं फळ उभं राहतं, म्हणजे ते त्यांना तात्काळ मिळतं. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे नि नावे पाप जोडिले देखे. असे हे जे दीक्षित म्हणजे अर्थात यज्ञ करणारे आहेत, हे साक्षात यज्ञाचं स्वरूप आहेत. यज्ञाद्वारे त्यांना सोमपान अर्थात यज्ञ केल्यामुळे प्राप्त होणारी कृपा, त्या कृपेचं अमृतपान करायला मिळतं. कारण ते दीक्षित यज्ञाचं स्वरूप झालेलं असतात. परंतु भगवंत म्हणतात, असं पुण्य करून ते आपल्या पदरी पापाला जोडून घेतात. माऊली हो, इथे आपल्याला आश्चर्य वाटेल. हे यजन करणारे दीक्षित, त्यांचा यज्ञ समारंभ पाहून वेदांना सुद्धा कौतुक वाटावं. विधी मार्गाच्या मर्यादा त्यांच्याकडे पाहून आपल्याला समजाव्यात. पण भगवंत म्हणतात, एवढं पुण्य करून ते मात्र पापच जोडून घेतात. ते का?
हे समजून घेतलं पाहिजे. जे श्रुतित्रयाते जाणोनी शतवरी यज्ञ करूनी यजिलिया माते चुकोनी स्वर्गूवरती. कारण का? कारण ऋग्वेदादी श्रुती, तिन्ही वेद आणि श्रुती यांना ते जाणतात आणि जाणून शतवरी यज्ञ करून अनेक 100च्या वर यज्ञ ते करतात, शेकडो यज्ञ करतात आणि या यज्ञांच्या द्वारे माझीच पूजा करतात. परंतु यज्ञाचं जे फळ आहे ते म्हणजे स्वर्ग प्राप्ती. त्या स्वर्गाला ते जातात. यज्ञाचं फळ प्राप्त होतंय म्हटल्यावर ज्याचं यज्ञ करून आपण यजन केलंय त्या परमेश्वराला वरिती असं न होता स्वर्गू वरिती. त्याला भगवंत म्हणतात पुण्यात्मक कर्म करून पाप जोडून घेतात. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी मग निदैव निघे किरीटी दैन्यची करू. अहो, ज्याप्रमाणे एखादा कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय आणि खांद्यावर झोळी लावायची, झोळीत मिळालेलं काही पडून जाऊ नये म्हणून झोळीला गाठी मारतो, म्हणजेच वस्त्राची झोळी तयार करतो आणि खांद्याला लावून भिक्षा मागण्यासाठी प्रस्थान करतो. तो हे विसरतो की आपण कल्पतरू तळवटी बसलेलो. झोळीला गाठी मारायची काय आवश्यकता आहे? सत्कर्म करून यज्ञ यजन करून ज्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते त्याच्याऐवजी स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा. तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. भगवंत म्हणतात अशा प्रकारे शेकडो यज्ञ केले पण स्वर्ग प्राप्तीची इच्छा मनात धरली. अर्जुना, खरोखर तू सांग, त्यांनी हे जे केलं त्याला पुण्य म्हणावं का? जे करून माझी प्राप्ती व्हावी, माझ्याशी एकरूप व्हावं असं न होता स्वर्ग प्राप्तीची इच्छा मनात धरावी आणि ती सुद्धा शाश्वत नाही, तर मग त्याला पापच म्हणू नये का? आता पुण्य की हे निरुते पाप नोहे. म्हणून भगवंत म्हणतात, म्हणून मी काय म्हणतो ते ऐक. म्हणून मजविण पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानीये तया ते उपसर्गू हानी म्हणती. भगवंत म्हणतात म्हणून माझी प्राप्ती होत असताना माझा त्याग करून स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची. हा पुण्य मार्ग आहे. पण हा पुण्य मार्ग कोणाचा आहे? अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. पण जे ज्ञानी आहेत, ज्यांनी आपली दृष्टी आत्मज्ञानावर ठेवली, आत्मस्वरूपावर ठेवली, ते मात्र ज्या मार्गाने जाऊन आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही, आत्मप्राप्ती होणार नाही, तो मार्ग हानिकारक आहे असं समजतात. एरवी तरी नरकींचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वांचुनी नित्यानंदगा निर्दोष ते स्वरूप माझे. भगवंत म्हणतात एरवी म्हणजे खरं पाहायला गेलं तर नरकामध्ये दुःख आहे, हाल अपेष्टा आहे. ह्या अपेक्षेनेच म्हणजेच नरकाशी तुलना करून तर
स्वर्गामध्ये सुख आहे, स्वर्ग हा सुखदायक आहे, असं नाव नाही का ठेवलं गेलं? परंतु नरकातलं दुःख आणि स्वर्गामध्ये मिळणार क्षणिक काही क्षण, काही काळ मिळणारं सुख, हे दोन्ही सोडून जो मी शाश्वत आहे, नित्यानंद आहे, नित्यानंद म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात माझं स्वरूप कसं आहे? नित्यानंद. म्हणजे जिथे दुःख नको म्हणून सुखाची अपेक्षा, पण हे मिळणारं सुख कसं आहे? निमित्त मात्र आहे, क्षणभंगूर आहे, त्याचाही साठा संपेल. परंतु माझं स्वरूप कसं आहे? निर्दोष आहे. निर्दोष म्हणजे काय? तर त्याला या दुःखाचा आणि सुखाचाही स्पर्श होत नाही, म्हणून निर्दोष आहे. दुःखाचा स्पर्श झाला तर दोष आहेच, पण सुखाचा झाला तरी सुद्धा दोष आहे. कारण का? तर सुख सुद्धा दीर्घकाळ टिकणारं नाहीये. पुण्य संपलं की सुख संपलं. पण भगवंत म्हणतात माझं स्वरूप निर्दोष आहे. सुखाचा दुःखाचा स्पर्शच माझ्या स्वरूपाला होत नाही, असं ते निर्दोष आहे. ते नित्यानंद परिपूर्ण आहे. मज येता पै सुभटा, या द्विविधा गा अभांटा, स्वर्गू नरकू या वाटा चोरांच्या. अर्जुना, माझ्याकडे जर तू यायला निघालास तर ह्या दोन वाटा तुला लागतील. एक वाट स्वर्गाची आहे, एक नरकाची आहे. पण लक्षात ठेव, ह्या चोरांच्या वाटा आहेत. नरकाच्या आणि स्वर्गाच्या दोन्ही वाटांना भगवंत चोरांच्या वाटा म्हणतात. कारण का? तर ह्या वाटांवर आपण चालायला लागलो की ह्या वाटा आपल्यापासनं आत्मज्ञान, आत्मबोध, आत्मानुसंधान चोरून नेतात. आपल्याला जे खरं मिळायला पाहिजे ते आपल्यापासनं चोरलं जातं. म्हणून ह्या मार्गाला जे लागतात ते एक प्रकारे अज्ञानी, मूर्ख, त्यांना मूढच म्हटलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे. पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे, ते शुद्ध पुण्य. किती स्पष्ट शब्दात सांगितलंय. अहो, ज्या मार्गाने पुण्य कमवून स्वर्गाला जावं ते पुण्यात्मक पाप आहे. कारण का? भगवंताची प्राप्ती सोडून स्वर्ग प्राप्तीची मनीषा मनात धरली. हे पुण्यात्मक पाप आहे. आणि पापात्मके पापे नरका जाईजे, म्हणजे पापाच्या साह्याने नरकाला तर जावंच लागणार. परंतु ज्या मार्गाने जाऊन माते जेणे पाविजे, आपल्या आराध्य देवतेची प्राप्ती करून घ्यावी, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी, तो जो मार्ग आहे तो एकच मार्ग, तोच शुद्ध पुण्याचा मार्ग आहे. शुद्ध पुण्याचा मार्ग म्हणण्याचा उद्देशच एवढा की त्या ठिकाणी पुण्य आणि पाप हा भेदभावच नाही. एकच शुद्ध पुण्य, ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती. भगवंत अत्यंत तळमळीने सांगतात. आणि आता पुढच्या ओवीत तर ती तळमळ प्रगटच होते. ते म्हणतात, आणि मजची माझी असता, आणि मजची माझी असता, जेणे मी दूरी होय पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीभन तुटे काही. पंडुसुता म्हणजे अर्थात अर्जुना. अर्जुना, अरे खरी अवस्था काय आहे? हा जीव माझ्यातच आहे. माझ्या शक्तीमधनच, प्रकृतीच्या शक्तीमधनच प्रगट झालेला आहे. माझ्यातच आहे. माझ्यापासून कधी वेगळा नाहीच. परंतु अशा मार्गाला लागतो
की ज्यामुळे तो माझ्यापासनं दुरावतो. स्वर्ग प्राप्तीच्या नावाखाली पुण्य करतो, सत्कर्म करतो, पण मला दुरावतो. आणि असा माझ्यापासून दूर नेणारा जर हा मार्ग असेल, त्याला जर पुण्य म्हणत असेल, तर त्याला पुण्य म्हणताना जीभ तुटणार नाही का? जीभ गळून पडणार नाही का? कारण स्वर्गाला नेणारा मार्ग, पुण्यात्मक मार्ग, हे म्हणणंच म्हणजे अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. ही भगवंतांची तळमळ आपल्याला दिसते. भगवंताची मनापासून इच्छा आहे की माऊली हो, आपण त्यालाच जाऊन प्राप्त व्हावं, त्या एकावरच श्रद्धा ठेवावी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.